राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलिनीकरणावरून मतभेद सुरू आहेत का अशी चर्चा जोर धरतीये। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दोन वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून विरोध होत असल्याची चर्चा आहे। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाची आशा आहे। मात्र सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी आल्यास मंत्रिपदातून पटेलांचा पत्ता कट होण्याची भीती व्यक्त केली जाते। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याताई चव्हाण काय म्हणतायत तेही ऐकूया। या चर्चांना काही अर्थ नसतो, कारण या सगळ्या जर आणि तरच्या गोष्टी आहेत। असं झालं का, राष्ट्रवादी एकत्र येणार का, आता हे सगळं आम्ही काही सांगू शकत नाही किंवा पवार साहेबही सांगू शकत नाही। याच्यामध्ये काळाप्रमाणे आपल्याला कळेल काय काय होते काय काय नाही, पण सध्या तरी अशी काही चर्चा नाहीये। आणि असली तरी मला असं वाटतं तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्यात तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल साहेब यांना विचारलं तर ते तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण करू शकतील। आम्हाला आमचा याच्यात काही संबंधच नाहीये ना, कारण कोणी एकत्र यावं, कोणी कसं राहावं, कोणी कोणाबरोबर जावं, हा सर्वस्वी प्रश्न हा माध्यमांनी निर्माण केलेला आहे मला असं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।